शेतकरी मित्रांनो, आज आपण अशा ठिकाणी आहे जिथे मागील एक जवळपास 10 ते 15 वर्षापासून संत्रा पिकाचा उगम झालेला आहे आणि इथल्या कृषी व्यवस्थेद्वारा नेमकं संत्रा पीक घेताना तितके मोलाचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना मिळत नव्हते आणि ज्या प्रकारे बाग फुलायला पाहिजे त्या प्रकारे बागा या फुलत नव्हत्या. परंतु आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संत्रा पीक घेताना शेतकऱ्यांना अडचणींना सामोरे जावं लागत होतं. त्यामुळे संत्रा पीक घेण्यासाठी जे वातावरण निर्माण व्हायला पाहिजे ते एक वातावरण निर्माण न होता शेतकऱ्यांमध्ये निराशाजनक वातावरण या संत्रा पिकांबाबत निर्माण झालेलं होतं. परंतु सरांनी आपले यूट्यूबवर व्हिडिओज बघितल्यानंतर आपल्याशी कॉन्टॅक्ट केला आणि कॉन्टॅक्ट केल्यानंतर आपण इथे चांगल्या प्रकारची एक बाग फुलवली आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अनिकेत तायवाडे, किसान कन्सल्टन्सी अँड सॉइल टेस्टिंग प्रायव्हेट लिमिटेड मुळशी. तर आपण थेट सरांशी संवाद साधूया. सर, आपला संपूर्ण परिचय. नमस्कार, मी अडसूळ दादाभाऊ झुंबर, राहणार काळकूप, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर. ओके सर, हे एकंदरीत क्षेत्र किती एकर आहे आपलं? हे 2 एकर आहे. 2 एकर आहे. आणि ही लागवड किती बाय कितीवर आहे सर? 13 बाय 13ची लागवड आहे. बरं. आणि किती झाड आहेत टोटली पूर्ण संपूर्ण? हे 500 झाड आहेत. म्हणजे क्षेत्र किती म्हटलं? 2 एकर. 2 एकर मध्ये हे 500 झाडं आहे. हो. आणि ह्या झाडांचं वय वर्ष किती आहे? हे 13 ते 14 वर्ष आहे. तर सर, मागील 6 ते 7 वर्षापासून तुम्ही उत्पादन घेत असाल, तर मग ते उत्पादन नेमकं आपलं कसं होतं तेव्हा? नाही, आम्हाला सुरुवातीला काय झालं, 4 ते 5 वर्ष स्टार्ट झाली बाग आमची आणि बरोबर. 2 ते 3च वर्ष उत्पन्न भेटलं आम्हाला. बरं. मधले आमचे 3-4 वर्ष आहेत ना, ते अख्खे फेल गेले. कारण आम्हाला याच्याबद्दल काही माहितीच नव्हती. आम्ही काय आणलं खत आणि दिलं टाकून. कोयावी लागते त्याला काय नाही माहितीच नाही अजिबात ना. बरोबर. हां. त्याच्यामुळं मग ते 3-4 वर्ष आमचे पूर्णपणे फेल गेले. मग एक असं मोबाईल बघता बघता युट्यूबवर सरांचा हे लागलं, व्हिडिओ लागला. मग बघितलं, त्यांना कॉन्टॅक्ट केलं. हां, हां. त्यांनी पण आम्हाला चांगला रिस्पॉन्स दिला. आणि मग इथं गावाकडे सगळ्यांना मी नाही का शेतकरी जरा जे आहे शेती करतात ना, बरोबर. जे संत्रावाले लोक आहेत ना, हां, त्यांना जरा एकत्र केलं. असं 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 आहे म्हटलं. अमरावतीवरून असे डॉक्टर आहेत आपल्याकडे, बोलायचे का? ते म्हणले चालेल, सगळे हां. बोलवून घ्या. मग आम्ही एकत्र बसलो, यांना बोलवून घेतलं. सरांनी. त्यांनी सगळ्यांना सांगितलं, मार्गदर्शन केलं आणि आम्ही जुडलो. मग 5-6 जण आहे ना, आम्ही जुडलो. आमची क्वालिटी अशी आली ना, गेल्या हां, हां. वर्षी न ताण देता पण आम्हाला माल भेटला. अच्छा. हां, हां. म्हणजे थोडासा ताण भेटला होता एक 4-5 दिवसाचा, बरोबर. पण झाडामध्ये ताकद होती ना भरपूर. बरोबर. हां. त्याच्यामुळे एवढा जबरदस्त बहार काढला ना त्यांनी. आणि फळाची क्वालिटी 1 नंबर भेटली आम्हाला. पैसे पण भरपूर झाले आमचे. बरोबर. हां, हां. म्हणजे जे मनात नव्हतं उत्पन्न, ते उत्पन्न आम्हाला भेटलं. जे अपेक्षा नव्हती हा. आपल्याला, त्या प्रकारचं उत्पन्न झालं. त्याप्रमाणे उत्पन्न झालं आणि आजची कंडिशन झाडाची अशी आहे ना, म्हणजे पूर्ण हिरागार. हां, आता आपण बघूनच राहिलोय. हो, पिवळं झाड हा विषयच नाही. हां. पूर्ण हिरेगार बरोबर. असं. त्यांचं नॉलेज भरपूर आहे. 1 नंबरचं नॉलेज आहे त्यांना, बरोबर. सरांना असं आहे. आणि सर, म्हणजे तुम्ही जेव्हा आता संत्रा पीक घेत आहात, आता म्हणजे जवळपास 12 वर्षापासून तुम्ही शेतीमध्ये आहात, तर नेमकं संत्रा पीक घेताना तुम्हाला काय अडचणींना सामोरे जावं लागतंय किंवा याआधी काय म्हणजे अडचणींना तुम्हाला सामोरे जावं लागत होतं? नाही ना, म्हणजे आता याच्यात आहे ना, अपुरी माहिती होती ना आम्हाला. म्हणजे माहिती कसं संत्रा केला पाहिजे, काय हे अजिबात माहित नव्हतं. कोणतं खत व्यवस्थापन केलं पाहिजे, हे अजिबात माहितीच नव्हती ना काहीच. बरोबर. आणि इथं तर काही कोणी सांगायचा काही विषयच नाही. हां, हां, हां. एवढा अभ्यास पण नव्हता कोणाचा. बरोबर आहे. म्हणजे हां. इथे संत्रा पिके नवीन आहे नवीनच आहे शेतकऱ्यांसाठी. थोडक्यात हां, 100%. हां. नाही, आणि कसे पहिले जुने होते, पण बरोबर. त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती. हां, हां. आणि आजची परिस्थिती म्हणजे 25-30 वर्षापूर्वी आणि आजची परिस्थिती वेगळी वेगळी ना. आहे. बरोबर. कशा आमच्या ज्या ठिबक होत्या ना, ते हां. एकदम अशा जवळ होत्या, संत्र्याच्या एकदम जवळ. बरोबर. आम्हाला माहितीच नव्हतं ना, काय मी इथं जवळ पाहिजे का लांब पाहिजे. बरोबर. सरांनी मार्गदर्शन केल्यानंतर आमच्या ठिबक जरा पुढे गेल्या, 2 फुटावर गेल्या. कॅनोपीच्या खाली. हा. आणि मग तिथं खतं टाकणे आणि त्याच्यानंतर आम्हाला कसं त्यांनी मार्गदर्शन केलं ना, आम्ही कोणती खतं आणून टाकायचो. हां, हां. सल्फेटयुक्त सगळे खतं एकत्र टाकायचो, DAP ती सगळे एकत्र टाकायचो. आम्हाला त्याचा फायदाच भेटला नाही. हां. आणि मग त्यांनी ज्यावेळेस आले ना, त्यावेळेस नाही एवढेच खतं टाकायचे आपल्याला. आमचा खर्च अर्धा झाला डायरेक्ट. बरोबर. हां. आमचा खर्च आहे ना डायरेक्ट अर्धा झाल्यामुळे काय झालं, आमचे पैसे खूप वाचले आणि झाडांची ग्रोथ पण खूप छान भेटली आम्हाला. अच्छा, म्हणजे जो तुम्ही आधी खर्च करत होता त्याच्यात डायरेक्ट अर्धा झाला. अर्धाच झाला. आणि टायमिंगला फवारणी मारणी. आणि आम्ही कधी मारायचो नाही का, उन्हात मारायचो, हां, भर हां. उन्हात मारायचो. आम्हाला माहितीच नव्हतं ना एवढं काही. बरोबर. मग आता कसं आम्ही संध्याकाळचे नाही तर सकाळी अशा म्हणजे म्हणजे टायमिंग. टेम्परेचर जेव्हा डाऊन राहतं तेव्हा फवारणी केली पाहिजे हा तसं. हा हा.
तर मग सर जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही आता फवारणी ही व्यवस्थित करताय, तर याआधी मग तुम्ही कशा प्रकारच्या फवारण्या करायच्या किंवा वर्षाला किती फवारण्या व्हायच्या आणि मग आताची कंडिशन काय आहे सध्याला? आमची पहिली 15 दिवसाला 3 हप्त्याला फवारणी व्हायची. म्हणजे काही असो, की रोग असो असो नाही तर नसो काही हां, समजत नव्हतं बा नाही पण फवारणी केली पाहिजे असं आमचं म्हणणं होतं. हां, हां. पण सरांनी जेव्हा मार्गदर्शन करायला चालू केलं ना, त्यावेळेस आमची फवारणी खूप कमी झाली. म्हणजे 2 महिन्याला फवारणी झाली आमची डायरेक्ट, आणि ती फक्त टायमालाच म्हणजे आणि वेळेवर. वेळेवर हां. वेळेवरच झाली. पहिलं काय असंच. पहिले म्हणजे असं होतं की वाटलं फवारणी केली, वाटलं फवारणी हा, केली. कीड कोणती असो पण नसो. बुरशीनाशक आता ही हां, केली, त्याच्यानंतर ती केली, दुसरी केली, हां. असं प्रत्येक वेगवेगळं घ्यायचो आम्ही. तर सर मग हा जो संत्रा आहे किंवा संत्रा पीक आहे, तुम्हाला आधी कसं वाटायचं आणि सध्याला काय वाटतंय? म्हणजे काही फरक जाणवतोय का? आधी पहिलं असं परिस्थिती असायची का आम्ही तणनाशक बिलकुल नव्हतं मारित. बरं. एवढी जागा एवढी हां. 3 फुटाची आम्ही खुरपून घेत होतो. हां, हां. मजूर लागायची, खूप पैसा खूप खर्च व्हायचा. लेबर कॉस्ट जास्त व्हायचा. हां, हा, हां. आणि मग आता असं काही नाही. आणि हे पहिलं आम्ही काकऱ्या पारी माळायचो याच्यामध्ये, आणि अख्ख्या ते मुळ्या पण उकरायच्या वर घ्यायच्या. बरोबर. हां, हां. त्याच्यामुळे झाडांचा प्रॉब्लेम व्हायचा ना खूपच. हां, हां. आता ते काही विषयच नाही राहिला. तणनाशक मारायचं आणि हे पण उकरायचं पण नाही आपल्याला. हां, तर म्हणजे बचत झाली आमची खूप. बरोबर आहे. म्हणजे आणि संत्रा पीक आम्हाला आता आहे ना खूप सोपं वाटायला लागलं. मी अजून 2 एकरचा प्लॉट टाकलाय. अच्छा, म्हणजे हा प्लॉट झाल्यानंतर तुम्ही नवीन प्लॉट हो, घेतला. लगेच प्लॉट टाकलाय, कारण अच्छा. सोपा झाला ना आता. हां, हां. जास्त खर्च करायची बरोबर. गरज नाही ना, जास्त टेन्शन नाही. हां. आणि सर आपण किसान कन्सल्टन्सी जे आहेत किंवा गौरव तायवाडे सर आहेत, त्यांच्यासोबत किती वर्षांपासून आहेत? म्हणजे आता जवळपास एक किती दिवस झाले किंवा किती वर्ष झाले आपल्याला? दुसरं वर्ष चालू आहे आमचं. अच्छा, म्हणजे जवळपास एक 1.5 वर्षाच्या हो, जवळपास हो, आपलं हे हो, कंप्लीट जर्नी आहे. हो. तर सर मग मागील वर्षी इथे कसं उत्पन्न होतं? म्हणजे हे 500 झाडं आहेत आपले, तर इथे उत्पन्न वगैरे कसं होतं आणि कुठला बहार आपण इथे घेतलेला होता? मृगबहार घेतलेला होता आपण. हां. आणि आपल्याला उत्पन्न म्हणजे आतापर्यंत रेकॉर्ड ब्रेक 9 अच्छा. लाख रुपये. बरं. हां, हां. खूप रेकॉर्ड ब्रेक, म्हणजे आतापर्यंत कधीच नाही झालं एवढं. आणि पुढल्या वर्षी तर आमचं उत्पन्न 100% डबल होईल असं बरोबर. आम्हालाच खात्री यायला हां, लागली. हां. म्हणजे आजपर्यंत तुम्हाला कधी तेवढे पैसे झाले नाही त्या नाही, नाही, कधीच नाही. हां, अख्ख्या शेतीत नाही झाले आम्हाला. हे कांदे-बिंदे हे खूप म्हणजे हां. कधीच नाही झाले आम्हाला एवढे पैसे. बरोबर. आणि कुठला बहार होता मागच्या वेळेस? मृगबहार. अच्छा, मुरुग बहार घेतलेला होता. आणि मृगबहार. आता आजचा जे आज बघतोय आपण इथे सध्याला आता आंबिया बहार पण चांगल्या प्रकारचा फुटलेला आहे. त्यानंतर हस्तबहार पण आहे आणि आपल्याला इथे मृग बहाराचं पण चांगल्या पद्धतीचं नियोजन करायचंच आहे. 100%, हां. 100%, 100%. तर सरांनी सांगितल्याप्रमाणे ना 100% काम करायचं. तुम्हाला 100% अडचण येणार नाही. बरोबर आणि रिझल्ट पण तुम्हाला मिळाला एक चांगल्या नंबर, विषय पद्धतीचा. येत नाही. विषय हां, येत हां. नाही काही. आणि सर आपण संत्रा पीक चांगल्या पद्धतीने घेतोय. तर तुम्ही जसं आता खूप शेतकरी असेल किंवा शेतकरी बंधूंना काय होतं, की संत्रा पीक घेताना किंवा कुठलंही पीक घेताना खूप अडचणींना सामोरं जावं लागतंय. जसं बरोबर. संत्रा पीक घेताना आपला फळगळ आहे, त्यानंतर वायबार हा जातो, त्यानंतर व्यवस्थित फूट होत नाही किंवा फूट झाल्यानंतर ते गळायला लागतात. ह्या खूप अडचणींना सामोरं जावं लागतंय सर. हम्म. त्यामुळे खूप शेतकरी आता बागा काढायला लागलेत. म्हणजे तुमच्या पण बरोबर. भागात तुम्हाला आयडिया असेल, की बरोबर. शेतकरी बंधू हे बागा काढायला लागले आहेत. तर नेमकं तुम्ही सर्व शेतकरी बंधूंना काय सांगाल सर? म्हणजे किसान कन्सल्टन्सी सोबत जोडल्यानंतरचा अनुभव तर तुम्ही शेअर केलेलाच आहे. परंतु एक शेतकरी म्हणून तुम्ही बाकी शेतकरी बंधूंना काय सांगाल सर? आता मी बऱ्याच ठिकाणी बघतो ना, बागा भरपूर आहे, पण नियोजन प्रॉपर काहीच नाहीये. बरोबर. म्हणजे जे पहिलं आम्ही करीत होतो ना, हं. तसंच करतात लोक. हां. पण मग त्यांना एकच गोष्ट मी तर सांगतो की तुम्ही 2 वर्ष त्यांच्या संग जुडा फक्त. बरोबर. हां. तुम्ही ऑटोमॅटिक त्यांच्या संग जोडून राहता आणि हां, हां. एवढी गॅरंटी माझी. तर बरोबर. मी स्वतः ते काम केलेलं आहे, तेव्हा मी सांगतोय त्यांना. बरोबर. हां. शेतकऱ्यांना, बाकीच्या शेतकऱ्यांना सांगतो 2च वर्ष जोडा तुम्ही फक्त. हां. तुम्हाला अनुभव आल्यानंतर तुम्ही परत सांगायचीच बरोबर गरज आहे. नाही तुम्हाला. शेतकऱ्यांना अनुभव आला, की तो शेतकरी कंटिन्यू हा कंटिन्यू राहतोच. राहणारच हां, 100%. बरं, तुमचा खर्च अर्धा होतोय डायरेक्ट. हां. मेहनत कमी कमी होती, होती खुरपणी कमी होती, सगळ्याच गोष्टी कमी होत्यात ना. मग अडचण काय आहे? आणि उत्पादनात उत्पन्न तर डबल टिबल होते आणि आपल्याला, वाढ पहिली पण गोष्ट होत म्हणजे. राहिली. बरोबर आहे. हां, झाडांची ग्रोथ एक नंबर राहते. बरोबर. हं. आता पण आपण बघून राहिलो, की म्हणजे बघा ना तुम्ही, आता ग्रीनरी बघा. वगैरे व्यवस्थित आहे. म्हणजे सगळ्या गोष्टी हं. आपल्या प्लॉटमध्ये आंब्या बार व्यवस्थित असून होत सुद्धा मृगबाराची तयारी तयारी आहे, पण आपल्याला होऊन 100% राहिलेली आहे. फुटणार. फुटणार. बरोबर हं. आहे सर. आणि सर म्हणजे आता तुम्ही किसान कन्सल्टन्सी सोबत जवळपास एक 1.5 वर्ष झाले जुळले आहात. हं, हं, हं. तर समोर आपण किती वर्ष आपला एक इच्छा आहे, की कंटिन्यू करायचं आहे, की काय सर? कसं? 100% कंटिन्यू राहणार. हां, कारण हां. आपण अजून 2-3 एकरचे प्लॉट तयार केलेला तयार आहे ना. केलेला आहे. बरोबर. त्याच्यामुळे विषयच नाहीये. बरोबर. आणि त्यांची फी पण मापात आहे, सगळ्या गोष्टी हां, मापात आहे. हां. त्याच्यामुळे अडचणच नाही अडचण काही. नाही. आणि मार्गदर्शन एक नंबर आहे. हां, बाकी काहीच नाही. बरोबर. चालेल. तर शेतकरी मित्रांनो बघा, आज सरांकडे 500 झाडं आहेत आणि सरांनी एक चांगल्या प्रकारचा अनुभव किसान कन्सल्टन्सी सोबत जुळल्यानंतर घेतलेला आहे. जिथे त्यांना आजपर्यंतचा रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न जसं सरांनी सांगितलं आहे, इथे झालेलं आहे.
आणि ते रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न घेतल्यानंतर सरांना एक असं वाटलं की चला एक नवीन बाग पण एक डेव्हलप करायचा. तर जवळपास किती एकर आहे सर तो? ते 2 एकर आहे. ते 2 एकराचा बाग त्यांनी तिथे पण लागवड केलेला आहे. हं. आणि किती झाड आहेत ते? ते पण 500 झाड आहेत. आणि शेतकरी मित्रांनो, आपण तो पण बाग नक्कीच डेव्हलप करूया. शेतकरी मित्रांनो, आपल्या मनामध्ये हा पण एक प्रश्न आला असेल की आपण आपला विदर्भ जसं अमरावती, मोर्शी, वरुड आहे, परतवाडा किंवा जो संत्रा पीक घेतला जातो तो भाग सोडून आपण या पण भागामध्ये काम का करतोय? तर त्यामागील कारण ते म्हणजे आपली जी किसान कन्सल्टन्सी आहे, जे गौरव तायवाडे सर आहेत, त्यांची एक शेतकऱ्यांबाबत जी तळमळ आहे ती आपल्याला पाहायला मिळतं. की ती जिथे जसं सरांनी सांगितलं की जे मोलाचं मार्गदर्शन आहे, या भागात त्या पद्धतीचं मार्गदर्शन होत नाही. संत्रा पीक हे लावल्या जातंय, त्याबाबत योग्य व्यवस्थापन हे केल्या जात नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांना अडचणींना सामोरे जावं लागतंय. तर तीच एक शेतकऱ्यांबाबत तळमळ आहे, शेतकऱ्यांबाबत एक प्रेम आहे आणि त्यामुळेच किसान कन्सल्टन्सीने आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पण आपण चांगल्या पद्धतीचं काम चालू केलेलं आहे. मागील एक 2 ते 3 वर्षापासून आपण चांगल्या पद्धतीचं काम करतोय आणि आजूबाजूचे खूप शेतकरी आपल्यासोबत जुळलेले आहेत आणि त्यांचे प्लॉट्स आपण चांगल्या पद्धतीचे डेव्हलप केलेले आहेत. तर शेतकरी मित्रांनो, फक्त सांगायचं हेच आहे की संत्रा पीक हे आपण चांगल्या पद्धतीचं घेऊ शकता. फक्त संत्रा पीक घेताना जसं सरांनी सांगितलं, योग्य व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. खतांचं व्यवस्थापन असेल, पाण्याचं असेल, कल्चर असेल, बॅक्टेरिया असेल, बाकी जमिनीचं व्यवस्थापन असेल, म्हणजे जे संत्रा पिकाला लागणाऱ्या छोट्या-मोठ्या गोष्टींचं जर व्यवस्थित तुम्ही नियोजन केलं, वेळेवर केलं, तर नक्कीच आपल्याला संत्रा पीकमध्ये यश मिळेल. तर शेतकरी मित्रांनो, अशाच प्रकारच्या संत्रा-विषयक, माती-विषयक सक्सेस व्हिडिओज पाहण्याकरता आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. धन्यवाद.